नागेश्वर नगर बिडगाव नागपूर येथे दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोज रविवारला बसंत पंचमी आणि पोवार समाजाचे आराध्य दैवत अखंड भारताचे कुशल शासक महाकाल पूजक वांगदेवी सरस्वतीचे वरदपुत्र परमप्रतापी चक्रवर्ती सम्राट श्री राजाभोज देवजी जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन पोवार समाज एकता मंच बिडगाव या परिसरातील महिला शक्ती, युवा शक्ती आणि समस्त सजातीय समाज बांधवांनी केले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष ऋषी बिसेन IRS आयकर विभाग भारत सरकार हे असून या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर विशाल बिसेन राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय क्षत्रिय पवार महासंघ भारत, सुनील बिसेन माजी अध्यक्ष पोवार समाज एकता मंच पूर्व नागपूर, सुरेश बिसेन वरिष्ठ विचारवंत जिल्हा सिवनी हे होते। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जियालाल शरणागत अध्यक्ष पोवार समाज संघटना पश्चिम नागपूर, डॉक्टर कुमेश्वर भगत राष्ट्रीय अध्यक्ष मानवाधिकार नवी दिल्ली, उमेश भगत महासचिव पोवार समाज संघटना पश्चिम नागपूर हे होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोवार समाज एकता मंच पूर्व नागपूरचे माजी महासचिव राजेंद्र पारधी यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोवार समाज एकता मंच पूर्व नागपूरचे माजी अध्यक्ष सुनील बिसेन यांनी केले। या कार्यक्रमाची सुरुवात कुलदेवी महामाया गडकालिका आणि परमप्रतापी चक्रवर्ती सम्राट श्री राजाभोज देवजी यांच्या पूजनाने आणि आरतीने झाली। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या सर्वच विचारवंतांना आणि वयोवृद्ध मातृत्वांना आयोजकांकडून शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले। या कार्यक्रमात हजारोच्या संख्येने उपस्थित महिलांनी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करून वाण वाटण्याची परंपरा कायम ठेवली। या कार्यक्रमात वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी अल्पवयीन मुलामुलींच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी पालकांनी सावधान राहण्याची गरज आहे, दिवसेंदिवस वाढत असलेल्या क्राईम कसा कमी होईल या विषयावर सुंदर मार्गदर्शन केले। त्यांनाही आयोजकांकडून शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले। एकाच समाजात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करण्याची वेळ का आली यावर प्रकाश टाकत हिरदीलाल ठाकरे म्हणाले की समाज आणि परिवार तुटण्याचे मुख्य कारण म्हणजे पदप्रतिष्ठा आणि मान प्रतिष्ठेचा गैरवापर करून स्वतःलाच समाजाचा निर्माता आणि भाग्यविधाता समजून घेणे, समाजाला अंधारात ठेवून आपले स्वार्थ साधण्यासाठी षडयंत्र रचणे, मै करू वह कायदा अशी भावना ठेवणे पूर्वीपासून आजही समाजात पाहायला मिळते। समस्त समाजबांधवांनी विश्वास ठेवून ज्यांच्या हातात समाजाची धुरा दिली त्याच पुढाऱ्यांनी समाजाला अंधारात ठेवून समाजाचा खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला। समाजाची धुरा सांभाळत असतानाच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणताही निर्णय घेताना समाज बांधवांना अंधारात न ठेवता समाजात पारदर्शकता ठेवून समाजालाही विश्वासात घेऊनच कोणताही निर्णय घेतला पाहिजे, कारण समाजासाठी आम्ही सर्वेसर्वा नसून समाज हा आमच्यासाठी सर्वेसर्व असतो। आपण समाजाला घडवत नाही तर समाज आम्हाला घडवितो। समाज आमचा ऋणी नसून आम्ही समाजाचे ऋणी आहोत। मी आहे म्हणून समाज आहे असे समजण्याऐवजी समाज आहे म्हणून माझे अस्तित्व आहे असे समजणे योग्य आहे। पण आज समाजात पदाधिकारी म्हणून काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा वेगळाच षडयंत्र चाललेला आहे। समाजाला विश्वासात न घेता केवळ स्वतःच्याच मनाप्रमाणे निर्णय घेतला जातो। मग तो निर्णय समाजाला मान्य नसला तरी चालेल, पण पुढाऱ्यांनी स्वतःच्याच मर्जीप्रमाणे घेतलेला निर्णय समाजाला मान्य करावाच लागेल। म्हणून कोणत्याही असमाधानकारक घेतलेला निर्णय जबरदस्तीने समाजाच्या डोक्यावर लादण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा समाजात असमानता निर्माण होते आणि अशावेळी समाजात आणि परिवारात असमानता पसरून वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्याची वेळ येते। यावर विचार करण्याची नितांत गरज आहे असे हिरदीलाल नेत्रामजी ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले। आंतरजातीय विवाह करणाऱ्या व्यक्तीला समाजाच्या सामाजिक व्यासपीठावर स्थान देऊ नये। मुलामुलींनी आंतरजातीय विवाह केला हा आईबापांचा दोष नाही, पण मुलामुलींनी केलेल्या आंतरजातीय विवाहाला बहिष्कार करण्याऐवजी प्रोत्साहन देणे हा आईबापाचा दोष आहे। अशा आईबापांचाही ज्यांच्या मुलामुलींनी आंतरजातीय विवाह केला असेल अशा लोकांनाही समाजाच्या सामाजिक व्यासपीठावर स्थान देऊ नये असे आवाहन डॉक्टर कुमेश्वर भगत यांनी केले।